Welcome. फॉरेस्ट ट्रेडिंग ही माहिती न घेता आमचे मित्र गायकवाड साहेबांनी मला डेमो अकाउंट ओपन करून दिलं होतं आणि त्या डेमो अकाउंटवर माझी प्रॅक्टिस चालू होती. पण माझी प्रॅक्टिस कशी चालू होती? अंदाजानं चालू होती. एक ट्रेड वर जातोय ना, मग वरचा बी लाव, खाली येतोय ना मग खालचा बी लाव. खालचे 2-4 लावायचे आणि वरचे 2-4 लावायचे, कुठेतरी प्लस होईलच की. मग ते असं करत करत एक 4 दिवसामध्ये जवळजवळ $6,800 मिळाले मला. आता खालीवर होता होता मध्येच ते वरचा बाय ट्रेड अडकून बसला आणि जर समजा भविष्यात जर ते मायनसच गेलं तर $12,000 मायनस होतील. तर हे जे आता चुकीची माझी ट्रेडिंग चालू होती, कारण की अनुभवच नव्हता ना आणि मला नेमकं काय करायचं ते मला माहित नव्हतं. पण आता साहेबांना सांगितल्याप्रमाणे जे ट्रेनिंग ॲक्च्युअल माहिती घेतल्यानंतरच कळतं ना नेमकं काय करायचं ते. तर मी एवढंच सांगू शकतो की मी जे आत्तापर्यंत ट्रेडिंग केली ती मला माहिती नसल्यामुळं केली, तरी पण प्रॉफिट झालं, एक माझं भाग्य समजायचं. बरोबर आहे का? पण ह्याच्यानंतर निश्चितच साहेबांना सांगितल्याप्रमाणे तंतोतंत काळजीपूर्वक जर ट्रेडिंग केली तर मला असं वाटतं की मी 101% याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. काल मारुती शाह साहेब, गायकवाड साहेब, बाप्पा आणि साधारण ह्याच वेळेस आमच्या ऑफिसला आले, तिथे चर्चा झाली आणि फार कुतूहलाने मी शाह सरांचं स्पीच ऐकलं. त्याचं कारण असं की iForex प्लॅटफॉर्म ट्रेडिंग चालूच होती. तर ती ट्रेडिंग आत्ता बाप्पांनी बोलल्याप्रमाणेच त्या जिगजॅगमध्ये मी खेळत होतो. आणि परवा शुक्रवारी मार्केटची मुवमेंट जास्त होती, त्यामध्ये गोल्डची माझी सेल असे बायची सेल अडकले. यावेळी ते 135-133ला आहे. मी जाताना तुम्हा सरांना मी दाखवणार आहे माझं ते अकाउंट, थोडंसं रिसिव्ह पण घेणार आहे. खरं तर हे जे काही चार्ट्स त्यानंतर आता जे काही टीचिंग होती ते बुलिश बेरिश हे सगळे नवीन त्याच्यावर मी पाहिलं होतं, पण त्याचा अर्थ मला आज समजला. खरोखरची ट्रेनिंग खूपच महत्त्वाची आहे. करत होतो एका वेगळ्या पद्धतीनंच, पण आज इथं मला टेक्निकल गाईड मिळालं आणि त्यानुसारच ह्याच्यापुढे मी त्या तंत्राचा सूत्राचा अवलंबन करणार आहे. आणि हे आपल्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो. संघ फॉरेक्सच्या या ट्रेनिंग सेशनमध्ये असण्याचा. शेअर्स ट्रेडिंगचं माझं आहे ऑलरेडी, तिकडं अँजेलमध्ये मी करतो आहे का ब्रोकर थ्रू. पण करन्सी मार्केटची तिकडूनही त्याच्याकडून मला ऑफर होती, पण मी त्याला काही अजून अकाउंट किंवा तिकडं त्याला फंड्स दिले नाहीत आणि ते काही करू दिले नाही. पण आता आजचा हा जो टॉपिक आहे आणि ह्याच्यातलं हे जे डिटेल नॉलेज, दुसरी गोष्ट करन्सी मार्केटचं आता मला एवढं डिटेल नॉलेज तर नव्हतंच. आणि जसं सरांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंगमध्ये बसाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की इतरांना सांगण्यासाठी जो कॉन्फिडन्स किंवा मी काय करणार आहे किंवा काय करतो आहे. ठीक आहे, तेही माझा भाचा आहे, दुसरे अजून काही मुलं आहेत रिलेटिव्हचे, ते लोकंसुद्धा ट्रेनिंगसाठी यायला तयार आहेत. तर त्यांना हा एक ऑपॉर्च्युनिटी, जसं श्याम सरांनी सांगितलं आहे, नवीन एक बिझनेस करण्यासाठी किंवा स्वतःला काही त्याच्यातनं इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी आपल्याला हा निश्चितच उपयोगी पडणार आहे. हा जो काही फंडा आहे, जर फंडाच म्हणता येईल. असंच हसत खेळत जे काही शिकण्यात मजा आहे, ते एका कुठल्या तरी अगदी सिरियस काहीतरी चेहऱ्यावर भाव आणून काहीतरी उगी कॅल्क्युलेशन शिकवायचे, त्यापेक्षा हे निदान इझी गोईंग आपल्याला शिकायला मिळालं. नोट डाऊनही भरपूर झालेलं आहे. ठीक आहे, त्याचा रिव्ह्यू घ्यावाच लागेल रात्री घरी गेल्यावर. आणि गायकवाड साहेब आता 1-2 दिवसात नेटवर आम्हाला ते डाउनलोड करून डेमो प्रॅक्टिसला सुरुवात करता येईल. बाकी श्याम सर, गायकवाड साहेब आणि मुख्य म्हणजे धुमाळ सरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पण इथं आल्यानंतर मला जास्त समाधान भेटलं की सोप्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आहे. इथून पुढे डेमो अकाउंटमध्ये प्रॅक्टिस करून नंतर समाधान येईल.
तुम्ही याच्यामध्ये ज्ञान घेतलेलं आहे, तर हे जे लिहून घेतलेलं आहे ना तुम्ही, याचा घरी जाऊन नीट बारकाईनं अभ्यास करा. कसं आहे, एका दिवसात पूर्ण समजेल हे मी तुम्हाला सांगत नाही, किंवा एका दिवसात तुम्ही आत्मसात करा असंही नसतं, पण त्याचा बारकाईनं अभ्यास करा. त्या हिशोबानं तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही काम करणं चालू करा. बारीक गोष्टी आहेत ना, या लक्षात ठेवा. ऑसिलेटर सिस्टीम काय आहे, त्याची सेटिंग कशी करायची, तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलेलं तर अवलोकन करा त्याचं, आणि त्या हिशोबानं काम करा, त्या हिशोबानं प्रॅक्टिस करा. नाही तर काय असतं माहिती आहे का, इथून भरपूर मस्त मस्त एकदम आपण घेतो, थंड हवा चालू आहे, झालं आता आपण खूप ट्रेंड झालो, भरपूर लोकांना असं वाटतं. आता काय शिकवलं आलेलं आपल्याला त्या पद्धतीनेच करायचं, पण त्याची प्रॅक्टिस करा. ती प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काही येणार नाही. बरं, बाहेर मार्केटमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, 5,000, 7,000, 3,000 जे पण लोक पैसे घेतात, एक जनरल कॅम्प्युटर नॉलेज फक्त देतात. हे बटन दाबले की टेक प्रॉफिट लागतो, हे बटन दाबले की स्टॉप लॉस लागतो, हे बटन दाबलं की मॉडिफाय ऑर्डर लागतो. त्याच्यावर तुम्हाला काही शिकवलं जात नाही, त्याच्यावर तुम्हाला काहीच नॉलेज येत नाही. मग अक्षरशः जुगार खेळल्यासारखं तुम्ही काम करा. पण हे जे सरांनी ज्ञान दिलेलं आहे, या ज्ञानाचा वापर करा. आता सरांची जी मेथड आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे नेण्याची, त्या मेथडनंच तुम्ही परफेक्ट होता. 100% पैसे कमायचे असेल तर या मेथडनं चालायचं. म्हणून आयुष्यात तुम्हाला ₹1 मायनस होणार नाही. जेव्हा तुम्ही लाईफ अकाउंट उघडतात, सर म्हणतील 15 दिवस थांबा, काही हरकत नाही, लाईफभर तुम्हाला पैसेच कमवायचे. त्याच्यासाठी थोडंसं व्यवस्थितरित्या चांगलं मार्गदर्शन मिळालेलं त्या हिशोबानं तुम्ही प्रॅक्टिस करा, आणि सरांनी जेव्हा सांगतील त्या दिवशी तुम्ही लाईफ अकाउंट. हे अतिशय सोपं आणि नवीन व्यक्तीसाठी तर नक्कीच. मला ते एखाद्या वेळेस कंटाळा वाटला असेल, कारण की ज्या लोकांना माहिती त्यांना वाटतं रे काय, पण बेसिकली ज्या पद्धतीने शिकवायला पाहिजे त्या पद्धतीने अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे. आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की त्यांनी जसं सांगितलं तसं प्रॅक्टिस डेमो अकाउंटवर करा. त्याच्याशिवाय त्यांनी परवानगी दिल्याशिवाय मुळीच ट्रेडिंग करू नका. त्याच्यामध्ये अफाट आहे, खूप काही कमवण्यासारखं. आणि सिम्पल गोष्टी त्यांनी सांगितलं, भयानक 100 पॅरामीटर्स इंडिकेटर्स असतात, ते अजिबात वापरायची गरज नाही. अगदी सुंदर सोपा मार्ग त्यांनी सांगितलं, तो फॉलो करा, निश्चित तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. फक्त मात्र पुन्हा तेच सांगतो, त्यांच्या परवानगीशिवाय रिअल अकाउंटमध्ये काम करू नका. डेमोमध्ये प्रॅक्टिस करा, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा, तुम्हाला यश नॉलेज खूप मिळालं. ट्रेडिंग तर चालूच होती, पण त्यातून पाहिजे तसं प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो लॉसच जास्त झाला, प्रॉफिट फार कमी झाला. आजच्या या नॉलेजमधून आता एक गॅरंटी आली की आपण यातून प्रॉफिटच कमवू शकतो, लॉस होणार नाही आहे. त्यांनी कोर्सेसही केले मी, पण जसं आज सरांनी शिकवलं तेवढ्या डिटेलमध्ये कोणी नाही शिकवलं. तर आता याच्या पुढे सरांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने परत सुरुवात करायची आहे. जे माहीत आहे ते सगळं विसरून जायचं आणि नवीन सुरुवात करायची. तुम्हाला काय नवीन, तुम्ही ऑलरेडी ट्रेडिंग करताय पहिले, तुम्हाला काय याच्यामध्ये आज काय वाटलं? नाही, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे कोणी शिकवल्या नाही आम्हाला फक्त वरवरचं नॉलेज दिलं सगळ्यांनी, त्या बेसिक गोष्टी नाही शिकवल्या. एडवांस सिखाते हैं तब आप क्या है जो इन्हों बताते हैं कि भाई अभी $40 ले सकते तो उसमें 100-200 ऐसा ले सकते आप डॉलर. मतलब इतना कॉन्फिडेंस बढ़ते जाता आपका कंटिन्यू. अभी मेरा 15 दिन से जो है एक भी ट्रेड माइनस में नहीं जाता है. मैं 2 लेता हूँ, 4 लेता हूँ, सब आ जाते हैं. ताकि भी 10 साल अपने बच जाते हैं, ये बहुत बड़ी कीमत है, सबसे बड़ी. क्योंकि इसमें 100% आप सक्सेस होते हैं. अभी तक क्या लोग MLM ये वो चलाते हैं, उसमें पैसे लेके भाग जाते हैं, लेकिन ये कैसे तुम खुद कर रहे हो, आप ही को पैसा मिलता है, सब आप ही के अकाउंट से जाता है, आप ही को मिलता है. तो एकदम बेस्ट काम है. और हम जैसे दुकानदार हैं तो आज शॉप लेने जाओ आप तो कम से कम 50-60 लाख रुपए की शॉप मिलती है. 40 लाख रुपए का माल भरो, 10 लाख रुपए का फर्नीचर बनाओ, 1 करोड़ के ऊपर लग जाता. यहाँ आप 50,000 रुपये लगाकर भी 1 करोड़ कमा सकते. वहाँ नहीं कमा सकते. आता पण माझ्या ट्रेनिंगला भरपूर लोक आले आणि सगळ्यांचं चांगलंच आहे, काही असं नाही. पण आज खरोखर आता हे जी MLM काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल. तर MLMचे लीडर मी LDP केली हे असं मला भरपूर ठिकाणी ऐकायला मिळालं. पण खरे लीडर मला आज दिसलेले ह्या ट्रेडिंगमध्ये की खरं लीडर कशाला म्हणतात. कारण लीडरमध्ये काय क्वालिटीज पाहिजे
की पहिले लीडर हा नीडर पाहिजे. लीडर हा नीडर पाहिजे, ही लीडरची पहिली क्वालिटी. दुसरी गोष्ट, लीडरची अजून एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. लीडर कधी पण दुसऱ्याला वाचवत असतो, स्वतः रिस्क घेऊन दुसऱ्याला वाचवत असतो. मी आतापर्यंतचे जे तुमचे MLMचे लीडर बघितले ते फसवण्यासाठी लीडर झालेले, वाचवण्यासाठी नाही. म्हणून आज इथं असे एक जबरदस्त लीडर आहे आपल्यामध्ये उपस्थित की ज्यांचं मला खरोखर मनापासून कौतुक करावं असं वाटतं की जिरे साहेब, की त्यांनी खरोखर त्यांच्या टीमसाठी वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. काही केस केलेली आहे, त्या लोकांसाठी धडपड करतात. हा खरा लिजंड आहे, हा खरा लीडर आहे. त्यांचा सत्कार जो आहे, मी विनंती करतो की त्यांनी जिरे साहेबांचा सत्कार